नमस्कार मित्रांनो, तर बांधकामगारांसाठी नवीन पेन्शन योजना आलेली आहे आणि तिचा जी-आर आलेला आहे. तर तो जी-आर काय आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत हा जी-आर पाठवलेला आहे. तर मित्रांनो, पुढे काय आहे बघूया. तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकामगारांना ज्यांची 60 वर्षे पूर्ण झालेली आहेत त्यांना ह्या जी-आर लागू करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, त्या बांधकामगारांना SOP पुढीलप्रमाणे विहित करण्यात येत आहे. तर निवृत्ती वेतनाचे पात्रता निकष काय आहे बघा. या योजनेसाठी वयाची 60 वर्षे पूर्ण व 10 वर्षे नोंद केलेली असलेली पाहिजे. तर मित्रांनो, ज्यांचे पतीचा किंवा पत्नीचा मृत्यू झालेला आहे त्यांच्यापैकी एक जण हा लाभ घेऊ शकतो. तथापि दुसरे कोणीही घेऊ शकत नाही. मुलगा किंवा संबंधित कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. मंडळाकडे नोंदितांचे एकूण वर्ष आणि दरवर्षी मिळणारे निवृत्ती वेतन म्हणजे दरवर्षी किती रुपये मिळणार ते यामध्ये दाखवले आहे. तर 10 वर्षे पूर्ण झालेले असल्यास 50% म्हणजे 6,000 आणि 15 वर्षे पूर्ण झालेले असल्यास 75% म्हणजे 9,000 आणि ज्यांची 20 वर्षे पूर्ण झालेले आहे त्यांना दरवर्षी 100% म्हणजे 12,000 रुपये मिळणार आहेत. तर मित्रांनो, निवृत्ती वेतनाचे लाभ मंजूर करण्याची कार्यपद्धती काय आहे बघा. तर प्रपत्र अप्रमाणे अर्ज हा mahabcw.in या वेबसाईटवर अपलोड करायचा आहे मित्रांनो. तर ही वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि तो अर्ज पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन मित्रांनो. तर सदरचा अर्ज पूर्णपणे भरून पात्र नोंदित बांधकामगारांनी त्याचे आधार कार्ड ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्यामध्ये बांधकामगार सुविधा केंद्र WFC या कार्यालयामध्ये द्यायचं आहे मित्रांनो. तर हे कार्यालय आपल्या जिल्ह्यामध्ये असेल तिथे चौकशी केली तर नक्की तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो. ठीक आहे. तर निवृत्ती वेतनाच्या अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावीत. तर ती कागदपत्रे कोणती आहेत तर पत्त्याचा पुरावा, आधार कार्ड, छायांकित छायापत्र म्हणजे आधार कार्ड जोडायचं आहे आणि जन्मतारखेचा पुरावा आणि काय बँक खाते म्हणजे तुमचं बँक खाते पासबुक ते पण देऊ शकता, कोणत्याही बँकेचे असो ते. तर प्रपत्र अर्ज कसा भरायचा तर पुढे पहा. बांधकामगाराचे पूर्ण नाव भरायचं आहे. बांधकामगाराचे नोंदीत क्रमांक म्हणजे जे कार्डवर क्रमांक असेल ते इथं भरायचा आहे. आधार क्रमांक भरायचा आहे. जन्मदिनांक आणि वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्याचा दिनांक टाकायचा आहे आणि प्रथम नोंदणी झाल्याचे दिनांक टाकायचा आहे. कधी नोंदणी झाली ते टाकायचं आहे आणि प्रथम नोंदणी झालेल्या जिल्ह्याचे ठिकाण तर कोणता जिल्हा आहे ते टाकायचं आहे. तर मित्रांनो, बँक पासबुकचा तपशील टाकायचा आहे, बँकेचे नाव टाकायचं आहे, खाते क्रमांक टाकायचा आहे आणि IFSC कोड टाकायचा आहे. आणि प्रपत्र कसा भरायचा आहे ते पहा. तर त्यांचे नाव टाकायचं आहे, नोंदणी क्रमांक टाकायचा आहे मित्रांनो आणि किती वर्ष झालेले आहे ते टाकायचं आहे आणि 60 वर्ष दिनांक कधी झालेला आहे ते टाकायचं आहे मित्रांनो आणि खाली दरवर्षी किती रुपये भेटणार आहेत ते टाकायचं आहे. तर प्रपत्र हा अर्ज कसा भरायचा आहे तर नोंदणी बांधकामगाराचे नाव टाकायचं आहे पूर्ण आणि क्रमांक टाकायचा आहे, नोंदणी क्रमांक टाकायचा आहे मित्रांनो आणि सुविधा केंद्र कुठे आहे ते टाकायचं आहे. जिल्ह्याअंतर्गत असेल तर जिल्ह्याचं टाकायचं आहे आणि दिनांक टाकायचा आहे आणि शेवटचा दिनांक टाकायचा आहे मित्रांनो. नोंदणीवर जो दिनांक असेल ते टाकायचं आहे. ठीक आहे. आणि प्रपत्र कसं भरायचं आहे तर पूर्ण नाव टाकायचं आहे आणि क्रमांक टाकायचा आहे मित्रांनो, नोंदणी क्रमांक आणि 60 वर्ष दिनांक टाकायचा आहे, कधी पूर्ण झाले आणि दरवर्षी किती रुपये भेटणार आहेत ते टाकायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा मित्रांनो.